मध्ये 2 नंबरचे अवैध दारू चालू आहे आणि जवान पोरं आणि माणसं पण खूप दारू घेत आहे आणि आम्ही पोलिसांना खूप वेळा कंप्लेंट दिली पण पोलीसवाले काही आम्हाला कारवाई करत नाही आहे। आणि आता निवडणूक असल्यामुळे जिचे बार आहे तीच बाई उभी आहे, तर आता लोकांनी असा विचार करायला पाहिजे की चांगल्या माणसाला निवडून द्यावे, हेच आमची इच्छा आहे। एक बार बोला। आमच्या गावामध्ये 2 नंबरची अवैध दारू विक्री सुरू आहे। छोट्या मुलांपासून मोठ्या वयोवृद्धांपर्यंत दारू पीत आहे, त्यामुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले आहे। आता या लोकसभा मतदानामध्ये दारू विकणारीच व्यक्ती महिला उभी आहे, तर तुम्ही स्वतःला विचार करा की दारूवाल्याला जर आपण निवडून दिलं तर जास्त म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये दारू विक्री होणार आणि आपले संसार अजून जास्तीचे उद्ध्वस्त होणार। यासाठी तुम्ही स्वतः म्हणजे विचार करा आणि चांगला व्यक्ती पाहूनच तुम्ही मतदान करा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे। आमच्या चिखली गावामध्ये दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। लहान मुलापासून तर मोठ्या वयोवृद्ध माणसांना खूप दारू पितात आणि आमचे संसार त्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहे। याचा काहीतरी विचार करा आणि ह्या निवडणुकीमध्ये दारू विकणारीच बाई म्हणजे आता उभी आहे, तर त्यांना निवडून कसं द्यावं हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि चांगल्या नागरिकांना निवडून द्यावे आणि आमच्या ह्या दारूपासून आम्हाला मुक्त करावे, हीच आमची आग्रहाची विनंती आहे।